ठाकूर बोलेगा तो बिंदास बोलेगा, ठाकूर की बिंदास बोल में मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, रिव्ह्यू करणार आहे एक नवीन टीजर जो लॉन्च झालेला, ज्या चित्रपटाचं नाव आहे मुंबई लोकल. मुंबई लोकल मध्ये प्रथमेश परब आपल्याला दिसणार आहे. ज्ञानदा रामतीर्थ हिची डेब्यू फिल्म आहे. जर बघायला गेलं तर तिने सिरियल्स मध्ये कामं केलेली आहेत, पण चित्रपटामध्ये ती पहिल्यांदाच काम करते. त्याचसोबत आपल्याला दिसणार आहेत वनिता खरा, पृथ्वी प्रतीक आणि अभिजित चव्हाण या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा जो टीजर आहे तो मुंबई लोकलहून सुरू झालेला आहे. आता नावच मुंबई लोकल दिल्यानंतर हा सिनेमा प्रथमेश परबला घेऊन बनतोय, म्हणजेच काहीतरी प्रेमाच्या गोष्टी असणार. आणि टीजर बघितल्यानंतर ते कन्फर्म होतं की हा सिनेमा आहे तो मुंबई लोकल मध्ये घडलेल्या प्रेमाची गोष्ट आहे, आणि ती म्हणजे प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थ यांच्यामधली ही लव्ह स्टोरी आहे. ट्रेलर खूप छान आहे, म्हणजे टीजर खूप छान आहे, पण टीजर मध्ये ज्या गोष्टी आता आपल्याला दिसल्यात त्या म्हणजे मुंबई लोकल ही जुन्या म्हणजे 2000 सालची आहे. त्याचे जे काय एकंदरीत लुक आहे तो, तरी गोष्ट जर 2000 सालची असेल तर ती कशी प्लेस केली ते आपल्याला सिनेमा बघितल्यानंतरच कळेल. लोकलमध्ये प्रेम जुळलंय असं दर्शवतं, कारण तिच्या येण्याची टायमिंग, त्याच्या येण्याची टायमिंग, मग तिच्या अनाउन्समेंट मध्ये तिचा आवाज ऐकू येतो, एवढा तो प्रेमवेडा होतो प्रथमेश परब. आणि मुंबई लोकल हा जो सिनेमा आहे हा तद्दन लव्ह स्टोरी बेस्ड सिनेमा आहे. आता मुंबई लोकलमध्ये भेट झाल्यानंतर किंवा त्या टायमिंगला ती येणं तो येणं इथे सर्रासपणे चालत असतं, आणि त्यात भेटीगाठी होणं, मग प्रेम होणं, प्रेम झाल्यानंतर मुंबई लोकल आपल्याला ही जी प्रेम कहाणी ती कुठून सुरू होते आणि कुठपर्यंत ती जाते हे बघायचं असेल तर 1 ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे, तेव्हा आपल्याला कळणार आहे. म्हणजे नक्की यांचं प्रेम कसं जुळतं, त्यांना काय अडचणी येतात, त्याची जी गोष्ट आहे ती टीजर मधून रिव्हील होत नाहीये मुळात. आणि फक्त ही लव्ह स्टोरी एवढं कळतं. हे सगळे कलाकार आहेत, म्हणजे कॉमेडी सिनेमा आहेत. त्याचबरोबर आपल्याला तिखट, आंबट आणि गोड अशा काही घटना दिसतील, आपल्याला प्रसंग असतील याच्यामध्ये. आणि अभिजित यांनी हा सिनेमा लिहिला आणि दिग्दर्शित केलाय. संगीत पण चांगलं वाटतंय या टीजर मध्ये. आता चित्रपट रिलीज होईपर्यंत होत नाही किंवा याचा प्रॉपर ट्रेलर येत नाही तोपर्यंत याच्याबद्दल जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. पण प्रथमेश परब असल्यावर प्रेमवीराच्या तो चौकटीत बसत चाललेला आहे, लोकांना तो आवडत चाललेला आहे. आता हे प्रेमवीर हे काय करतात या सिनेमामध्ये, मुंबई लोकलमध्ये, हे बघायचं आपल्याला 1 ऑगस्ट रोजी हा सिनेमा जेव्हा रिलीज होईल तेव्हा. जर तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. हा सिनेमा काहीतरी मेसेज देऊन जाणार आहे हे नक्की. धन्यवाद.